नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 3 मधील टॉपिक 3.5 द अल्केमी ऑफ नेचर या लेसनचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या लेसनचे चिट चॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। वर्कशॉप पाहत असताना क्वेश्चन नंबर 1, गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड कंप्लीट द वेब दॅट हायलाइट्स द व्हेरियस फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस प्लांट 1 इज डन फॉर यू। फीचर्स ऑफ फ्लॉवर ऑफ हिबिस्कस प्लांट म्हणजे जास्वंदीच्या फुलाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला लेसनमध्ये दिलेली आहेत, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहायची आहेत। एक इथे दिलेला आहे, फ्लॉवर ब्लूम्स एव्हरी फोर्टनाइट। नेक्स्ट, इट स्टार्ट्स विल्टिंग इन द इव्हनिंग अँड देअर आफ्टर बिकम्स वन विथ द अर्थ। नेक्स्ट, इट लिव्स इन फुल स्प्लेंडर ओनली फॉर वन डे। It lives in full splendor only for one day. And last, through the day it smiles with the sun and dances with the wind. Through the day it smiles with the sun and dances with the wind. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 2, the writer explains the contrast features of water and rock in the text. Write all the features of the both water and rock इन द गिवन टेबल। आपल्याला खाली टेबल दिला आहे, वॉटर अँड रॉक असं म्हटलेलं आहे आणि पाणी आणि खडक या दोघांची वैशिष्ट्य, विरोधाभासी वैशिष्ट्य आपल्याला इथे लिहायची आहेत। तर ती आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत, वॉटर, रॉक। फॉर वॉटर वी कॅन राईट हिअर जेंटल आणि इकडे आपण रॉक साठी लिहिणार आहोत हार्ड। नंबर 2 आपण लिहिणार आहोत बघा, कमांड। कमांड हा वर्ड आहे आणि रॉक साठी आपण लिहिणार आहोत गिव्स इन। गिव्स इन। नंबर 3, फॉर वॉटर फ्लोज ओव्हर स्टोन। फ्लोज ओव्हर स्टोन आणि रॉक साठी आपण लिहिणार आहोत टेक्स द शेप। टेक्स द शेप दॅट वॉटर कमांड्स। वॉटर कमांड्स। तर अशा प्रकारे 3 गोष्टी आपण लिहिल्या आणि लास्ट आपण लिहिणार आहोत प्रिझर्वन्स। प्रिझर्वन्स आणि इकडे आपण लिहिणार आहोत ऑबिडियंट। अशा प्रकारे आपल्याला वॉटर आणि रॉक यासाठी शब्द लिहिता येतात बघा, जेंटल, हार्ड, कमांड, गिव्स इन, फ्लोज ओव्हर स्टोन, दॅट टेक्स द शेप दॅट वॉटर कमांड, प्रिझर्वन्स, ऑबिडियंट। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 पूर्ण होतो। क्वेश्चन नंबर 3, इम्पॉसिबल इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल, डू यू ॲग्री? जस्टिफाय युअर आन्सर बाय सिटिंग सम एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट अँड सम दॅट यू हॅव एक्सपिरियन्स ऑर हर्ड फ्रॉम समवन। म्हणजेच काय की इम्पॉसिबल हा जो शब्द आहे त्या शब्दातच आय एम पॉसिबल ही सकारात्मकता आपल्याला व्यक्त होताना दिसते। तर या पाठातील किंवा अन्य कोणतं तरी उदाहरण देऊन आपल्याला या उत्तराचं समर्थन करायचं आहे। मग उत्तर आपण असं लिहिणार आहोत बघा, येस आय ॲग्री, इट इज पॉसिबल टू डू द मोस्ट डिफिकल्ट ऑफ थिंग्स provided we have the will and conviction to do so. We can clearly know this from the passage. The bits of grass, the tree in the winter, and the tiny ants, etc. are the examples from the passage. The example that comes to my mind as justification is that of Sudha Chandran, the dancer. Though her leg was amputated below the knee, with great greed and determination, she restarted dancing and went on to become a famous dancer and actress. This shows that one can do things which seem to be impossible.
क्वेश्चन नंबर 4, फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. म्हणजे आपल्याला या क्वेश्चनमध्ये खाली शब्द दिलेले आहेत आणि त्याचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ फिअर ऑर रिस्पेक्ट. बघा, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ फिअर और रिस्पेक्ट, त्यासाठी आहे वर्ड ए. नंबर 2, टू डिरेक्ट ऑथॉरिटेटिव्हली मीन्स कमांड, त्यासाठी वर्ड आहे कमांड. नंबर 3, टू पियर थ्रू. टू पियर थ्रू मीन्स पीप. Number 4, large and impressively beautiful means majestic. Majestic. And number 5, easily broken or damaged ला आहे delicate. इथे आपण जर बघितलं तर लक्षात येईल की फर्स्ट ए, सेकंड कमांड, थर्ड पी, फोर्थ मॅजेस्टिक आणि फिफ्थ डेलिकेट. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 पूर्ण होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशन. म्हणजेच आपल्याला ओशनशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. इथे आपल्याला 2 वर्ड्स दिलेले आहेत, फिशर्स, सॉल्टी. त्यानंतर ते वर्ड आपण लिहूया. वी कॅन राईट शिप्स, boats, fishermen, then sand, water. तर अशा प्रकारे आपण ओशन रिलेटेड वर्ड्स लिहू शकतो. फिशर्स, फिशरमेन, आणि इथे आपण त्यालाच फिशर्स सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ओशन या वर्डशी रिलेटेड आपल्याला वर्ड लिहिता येतात. क्वेश्चन नंबर 7, द ऑथर हॅज व्हेरी पॉझिटिव्हली डिस्क्राईब द डिफरंट थिंग्स इन नेचर. डिस्कस विथ युअर पार्टनर द स्पेशल फीचर्स ऑफ ईच वन ऑफ देम ॲड ऑन द लिस्ट. खाली आपल्याला लिस्ट दिलेली आहे. पार्ट ऑफ नेचर, स्पेशल फीचर आणि व्हॅल्यू लर्न असं म्हटलेलं आहे. फर्स्ट, वॉटर. वॉटरचं स्पेशल फीचर आहे बघा, इट जेंटली फ्लोज एव्हरी डे अँड फॉर इयर्स. इट जेंटली फ्लोज एव्हरी डे अँड फॉर इयर्स. व्हॅल्यू लर्न काय आहे, कीप ऑन वर्किंग जेंटली फॉर द वेल बिईंग ऑफ द पीपल. नंबर 2, रेनबो. रेनबोचं स्पेशल फीचर आहे ब्युटी. आणि व्हॅल्यू लर्न, ॲड कलर्स टू द सराउंडिंग्स, मेक ऑल हॅप्पी. थर्ड आहे कॅटरपिलर. कॅटरपिलरचं स्पेशल फीचर आहे सॅक्रिफाईस फॉर क्रिएटिंग न्यू लाईफ. आणि व्हॅल्यू लर्न आपण म्हणू शकतो चेंजिंग ऑर टर्निंग फॉर बेटर रिझल्ट्स. नेक्स्ट, हिबिस्कस. स्पेशल फीचर आपण लिहू शकतो वन डे लाईफ. आणि व्हॅल्यू लर्न, वी शुड लिव्ह अवर लाईफ टू इट्स फुल्लेस्ट. नेक्स्ट, रॉक्स. आणि स्पेशल फीचर, दो हार्ड इट डज नॉट डॉमिनेट ऑर आफ्टर रेसिस्टन्स. आणि व्हॅल्यू लर्न आपण लिहू शकतो बी हंबल अँड स्टे स्टील अँड एन्जॉय अनप्लेझंट थिंग्स विदाउट कंप्लेनिंग. नेक्स्ट, ग्रास. ग्रासचं स्पेशल फीचर आहे एव्हरग्रीन. आणि व्हॅल्यू लर्न, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग इवन व्हेन द थिंग्स सीम टू बी इम्पॉसिबल. नंबर 7, ट्री. स्पेशल फीचर स्टँड्स फर्मली इन कोल्ड विंटर. व्हॅल्यू लर्न, वेट रिसॉल्टली इन डिफिकल्ट टाइम्स. देन ॲन्ट्स. स्पेशल फीचर ऑर्गनाइज्ड. आणि व्हॅल्यू लर्न, टीमवर्क अँड प्रिझर्वन्स आर ऑलवेज रिवॉर्डेड. नेक्स्ट आहे द विंड. त्याचं स्पेशल फीचर आहे फ्लो. आणि व्हॅल्यू लर्न काय आहे तर मेक पीपल हॅपी विथ युअर ॲक्टिव्हिटीज अँड पॅशन. लास्ट, स्पायडर वेब. स्पेशल फीचर आहे डेलिकेट.
आणि व्हॅल्यू लर्न, बी स्ट्रॉंग इन एव्हरी सिच्युएशन अँड डिफिकल्टी. तर अशा प्रकारे आजचा आपला जो लेसन आहे द अल्केमी ऑफ नेचर या लेसनचा वर्कशॉप इथे संपलेला आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.